कमी वेळात भरपूर पैसे मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी मग एक पर्याय समोर येतो तो म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये यांनी इतके पैसे टाकले आणि इतके मिळवले अशा गोष्टी ऐकायला येतात आणि मग त्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढे जातो आणि एक छान ट्रॅप तिथे असतो, त्याला म्हणतात फ्युचर अँड ऑप्शन F&O. Wealthful Gappa is for educational and awareness purposes only. Participants in this episode are Sandeep Bhushetty, a guest is SCBI registered professional mutual fund distributor ARN 13515, and the host is Mr. Santosh Deshpande, who is not registered as advisor or professional with SCBI. No buy or sell recommendations are made. Investing in the market involves risk. Please consult your own financial advisor before making any investment decisions. आणि हा ट्रॅप एक प्रकारे कसा आहे, कमी वेळात जास्तीत जास्त पैसे मिळवायच्या नादात आपण काय गोष्टी कमावतो आणि काय गमावतो हे अनेकांना माहीत असतंच असं नाही. म्हणूनच आज आपण याच विषयावरती बोलतो करतो आहे गुंतवणूक तज्ज्ञ संदीप भोशेट्टी यांना आपल्या आजच्या वेलफुल गप्पांमध्ये. मी संतोष देशपांडे. सर नमस्कार. नमस्कार. फ्युचर अँड ऑप्शन शेअर मार्केट ज्यांना जवळून माहिती आहे अशांसाठी हा परवलीचा शब्द आहे आणि आपणही अनेकदा ऐकतो की एवढे पैसे कमवले, तेवढे पैसे कमवले, गमवलेले अनेकदा आपण ऐकत नाही. म्हणूनच आज आपण हा विषय घेतोय की हा खरंच शॉर्टकट आहे का पैसे मिळवण्याचा. पहिला प्रश्न हाच. सर, फ्युचरमध्ये खरंच ऑप्शन आहे का, हा प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे. कारण समोरचे काही लोक करतायत म्हणून मी केलं पाहिजे हा आग्रह प्रत्येक गुंतवणूकदारांनी सोडला पाहिजे. प्रामुख्याने तुमचा स्वतःचा किती अभ्यास आहे. आणि फ्युचर ऑप्शन्स दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं, पण ही तुम्ही म्हटलात तसं हा खूप मोठा ट्रॅप आहे. कारण जर तुमचा टेक्निकल अभ्यास नसेल आणि जर तुम्हाला ह्या टेक्निकल लँग्वेजचा एक्झॅक्ट अर्थ कळत नसेल तर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकण्याची 99% शक्यता आहे. म्हणून आपण कारण ह्याच्यामध्ये अत्यंत कमी पैशामध्ये मोठे ट्रेड तुम्हाला येत असतात. फ्युचर म्हणजे तुम्हाला पुढच्या भविष्यातील काही ट्रेडसाठी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता. ऑप्शन म्हणजे तुम्हाला असं वाटतं की फ्युचरमध्ये काही प्रमाणामध्ये बाजारामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये तुम्हाला असं वाटतं की तो स्टॉक मोठ्या प्रमाणात खाली जाण्याची शक्यता आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ट्रेड घेत असता. या दोन्ही घटनांमध्ये तुमच्या स्वतःचे काही अंदाज आराखडे असतात आणि ते आराखडे बाजाराला मान्य असतील तर चांगली गोष्ट आहे. पण बाजार त्याच्या विपरीत विचार करत असेल आणि नेमका तुमचा अंदाज चुकणार असेल तर आपले आहे नाही ते पैसे पण आपण घालवतो. किंबहुना फ्युचर ऑप्शन्समध्ये अजून एक मोठा धोका, कारण तुम्ही 100 रुपयाची वस्तू खरेदी करण्यासाठी 10 रुपये फक्त इन्व्हेस्ट करत असता, परंतु त्यातली जोखीम जी आहे ती त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त असते. ट्रेड जर उलटा गेला म्हणजे तुमच्या अपेक्षित व्ह्यूच्या अपोजिट गेला तर तुम्हाला होणारं नुकसान प्रचंड मोठं असतं. आणि हे समजून घेण्यासाठी त्याचे जे काही टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आहेत ते जर गुंतवणूकदाराला नाही समजले तर तो नक्कीच अलगद त्या ट्रॅपमध्ये अडकतो. वा, आता आपण एक एक गोष्टीची छोटीशी उकल करून घेऊया. सगळ्यात आधी फ्युचर म्हणजे काय आणि ऑप्शन म्हणजे काय. म्हणजे रेग्युलर आपण जे ट्रेडिंग करतो शेअर बाजारात त्यापेक्षा हे वेगळं कसं असतं. प्रथमतः मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत यांनी सुद्धा पार्लमेंटमध्ये उभं राहून सांगितलं आहे की फ्युचर ऑप्शन्समध्ये साधारणपणे 10 पैकी 9 लोक आपला ट्रेड घालवतात, आपले पैसे घालवतात. म्हणजे काय, ह्या संपूर्ण व्यवहारामध्ये 90% लोक आपला पैसा घालून बसतात. ही जोखीम प्रत्येक गुंतवणूकदाराने नजरेमध्ये आणून ठेवली पाहिजे. माइंडमध्ये तो विषय डोक्यात ठेवला पाहिजे की आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की त्या 10मध्ये आपण केवळ एकटे आहोत का की ज्याला आपल्याला नफा होणार आहे आणि 90% लोकांना नुकसान होतं आहे, हे आपले फायनान्स मिनिस्टर सांगतात. सांगण्याचा मुद्दा काय की हे करताना फार काळजी घेणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न विचारलात की फ्युचर म्हणजे काय आणि ऑप्शन म्हणजे काय आणि रेग्युलर ट्रेडिंगपेक्षा हे वेगळं काय. करेक्ट. ट्रेडिंग याचा अर्थ काय, आपण एखाद्या कंपनीवरती किंवा एखाद्या बाजाराच्या सिच्युएशनवरती आपण आपला एक व्ह्यू घेतो आणि त्या व्ह्यूला आपण खरेदी करतो. म्हणजे काय की आज बाजार एका लेवलला आहे असं घटकाभर धरून घेऊ की उदाहरण म्हणून की आज निफ्टीची लेवल 25,000 आहे आणि आज आपल्याला असं वाटतंय की पुढच्या
काही तासांमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये हा निफ्टी 25,000चा 26,000 होणार आहे आणि तिथे तुम्हाला बाजार वरती जाताना दिसतोय. हा तुमचा व्ह्यू आहे. या व्ह्यूसाठी तुम्ही फ्युचर बाय करता निफ्टीचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की आजच्या ज्या निफ्टी लेवल्स आहेत त्याच्यापेक्षा बेटर निफ्टी लेवल राहतील आणि त्यामुळे तुम्ही जो लॉट आहे निफ्टीचा तो तुम्ही बाय करताय आणि त्या लॉटसाठी तुम्हाला 1/10 मार्जिनमध्ये ती पोझिशन घेता येते. आता जर तुमच्या विचारानुसार बाजार काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये वरती गेला तर त्या ट्रेडमधला संपूर्ण प्रॉफिट 10 रुपये गुंतवून 100 रुपयाचा प्रॉफिट तुमच्या पदरी पडतो. ऑप्शनमध्ये एक्झॅक्टली उलट्या पद्धतीने विचार होतो. तुम्हाला 25,000चा निफ्टी पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा काही तासांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये तुम्हाला 24,000 निफ्टीच्या लेवलला जाताना असा दिसतोय. मग तुम्ही तिथे ऑप्शन बाय करता किंवा तो ट्रेड बाय करता, जेणेकरून तुम्हाला असं वाटतंय की इथून बाजार लॉसमध्ये जाणार आहे आणि त्या लॉसमध्ये सुद्धा मला पैसा कमवण्याची संधी आहे, म्हणून मी ऑप्शन बाय केलेला आहे आणि तो मी त्या एक्सपायरीपर्यंत होल्ड करतो. आणि जर तुमच्या व्ह्यूप्रमाणे बाजाराने आपली रिॲक्शन दिली आणि तो 25,000वरून 24,000वर आला तर तुमचा ट्रेड परफेक्ट बसलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या नुकसान होणाऱ्या बाजारामध्ये सुद्धा प्रॉफिट होतो. हे शॉर्ट केलं जातं. शॉर्ट केलं. ओके. आणि मग इथं लिव्हरेज नावाचा एक शब्द मी ऐकतो, तो नेमकं काय असतो? लिव्हरेज याचा अर्थ तोच की जिथे तुम्हाला ॲक्च्युली जो ट्रेड घ्यायचा आहे, एक लॉट बाय करायचा आहे, त्यासाठी समजा तुमच्या खिशातनं 100 रुपयाची गरज आहे, पण बिकॉज तुम्ही लिव्हरेज केलेला आहे म्हणून तुम्हाला फक्त 10 रुपये द्यायचे आहेत. दॅट इज अ 1/10 मार्जिनमध्ये तुम्ही हा ट्रेड एक्झिक्यूट करताय. हा तुम्हाला मिळालेला एक लिव्हरेज आहे. मग इतकं सगळं छान असताना, म्हणजे फारशी मला गुंतवणूक न करता एवढं लॉटमध्ये मला खेळता येत असेल, करेक्ट. तर हे माझ्यासाठी रिस्की का आहे? कारण बाजार हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चालत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, बाजाराच्या बाबतीत आपल्याला अनेक बाबती क्लिअर करून घेण्याची गरज आहे प्रत्येक गुंतवणूकदाराला. बाजारामध्ये आपण एकटे नाही आहोत, आपल्याबरोबर अनेक लोक आहेत, किंबहुना हजारो नव्हे लाखो लोक आज आपल्या बाजारामध्ये या गुंतवणुकीच्या ट्रेडमध्ये येत असतात. प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस एक भूमिकेमध्ये आज बाजारामध्ये येतो, आता आपण खरेदी करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत तर त्याला आपण बायर या कॅटेगरीमध्ये आपण स्वतःला मोडतो. मी काही वस्तू विकण्याच्या भूमिकेमध्ये येत असेल तर त्याला मी सेलर या भूमिकेमध्ये आपण स्वतःला मोडतो असं म्हणूया. तर तिथे बायर आलेले आहेत, सेलर आलेले आहेत आणि मग दोघांनी एका संगनमताने एका प्राईजला एक्सेप्ट केलेला आहे आणि मग त्या एक्सेप्टन्समध्ये तो होणारा ट्रेड म्हणजे आपण केलेलं ट्रान्झॅक्शन आहे. बरोबर. आता हे एक्झिक्यूट करण्यासाठी बायर आणि सेलर असणं गरजेचं आहे. फ्युचर ऑप्शन्समध्ये आपण भविष्यातील ट्रेडबद्दल लिहितोय किंवा आपण विचार करतोय आणि आपण पैसे गुंतवतोय. भविष्यामध्ये जर आपण विकणारे असू आणि खरेदी करणारा माणूसच बाजारात नसेल तर तुमचा ट्रेड एक्झिक्यूटच होणार नाही. आणि जर तुम्ही खरेदी करण्याच्या भूमिकेमध्ये आहात आणि विकणारा माणूसच समोर आला नाही तर तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होणार नाही. थोडक्यात काय, बायर असून नुसतं चालणार नाही किंवा केवळ सेलर असून चालणार नाही. दोन्हीही व्यक्ती बाजारात असणं गरजेचं आहे. ते दोन्हीही व्यक्ती जर तुम्ही ठरवलेल्या प्राईजला नसतील तर मात्र हा अख्खा ट्रेड तुमच्या विरुद्ध जातो. आणि मगाशी आपण जो मार्जिनचा विषय बोललो किंवा एक लिव्हरेजचा विषय जो बोललोय की तुम्ही 10 पट कमी पैशामध्ये हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे आणि जर तुमचा ट्रेड तिथे एक्सेप्ट होण्यासाठी ती प्राईज आणि बायर नसेल किंवा सेलर नसेल तर तुम्ही तो ट्रॅपमध्ये अडकता आणि मग तुम्हाला ते अख्खं मार्जिन भरून द्यावं लागतं आणि ती कॉस्ट खूप हेवी आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की असं दिसतं की 10 पैकी 9 लोक ह्याच्यामध्ये फेल होतात, नुकसानीत येतात आणि एकच व्यक्ती किंवा एक जण 10 पैकी सक्सेसफुल होतो. खरं. 9 व्यक्ती कुठं फसतात आणि एक व्यक्ती कुठं बरोबर असतो? 9 व्यक्ती फसण्याचं प्रमुख कारण म्हणजे 2 आपल्या मानसिक भावना. एक आहे ग्रीड, एक आहे फिअर. आणि मी जर भीतीदायक परिस्थितीमध्ये असेन तर माझे निर्णय बहुतांश वेळा चुकतात आणि मी जेव्हा ग्रीडी विचारामध्ये असतो तिथेही बहुतांश वेळा माझे निर्णय चुकतात. मी हे असं का म्हणतोय, कारण सेन्सेबल प्रॉफिट ज्यावेळेस तुम्हाला होतो त्या ठिकाणी थांबायला पाहिजे.
कुठे थांबायचं हे गुंतवणूकदाराला जर नाही समजलं तर फिअर आणि ग्रीडच्या ट्रॅपमध्ये तो पुढे वाहत जातो. आणि म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारला की 10पैकी 9 लोक चुकतात कुठे, तर ते 10पैकी 9 लोक फिअर किंवा ग्रीडच्या ट्रॅपमध्ये अडकतात आणि भीती वाटत असल्याने लवकर एक्झिट करणं किंवा लॉस घेऊन एक्झिट करणं आणि ग्रीडमुळं आपण जास्त वेळ थांबणं प्रॉफिट असतानाही हेही अंगाशी येतं आणि आहेत ते पैसे आपले वाईप्ड आउट होतात. अक्षरशः तुम्ही 10 रुपये लावलेले आहेत पण प्रत्यक्षात तुम्हाला कैक पटीने पैसे भरावे लागतात जर ट्रेड तुमच्या अपोजिट गेला. आणि मगाशी म्हटलं तसं की 10पैकी 9 लोकांच्या ट्रेड अपोजिटच जातो. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, यूट्यूब या सगळ्या माध्यमातून अनेक लोक आपल्या सक्सेस स्टोरी सांगत असतात की हा ट्रेड घेतल्याने तुम्हाला एवढा फायदा होईल, हा स्टॉक घेतल्याने एवढा फायदा होईल. माझं या ठिकाणी आवर्जून आपल्या वाचकांना सांगायचं आहे किंवा प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मीडियाच्या टिप्सवरती आपले निर्णय करू नका, कारण हा एक ट्रॅप असतो. जो व्यक्ती कदाचित तुम्हाला काही टिप्स देत आहे त्याला स्वतःला त्या ट्रेडमधनं बाहेर पडायचं असतं आणि त्याला विकायचं असतं आणि तो विकत घ्या असा ट्रेड सांगत असतो किंवा त्याला खरेदी करायचे तुम्ही विका, ही योग्य वेळ नाही, ह्या सेक्टरमधनं बाहेर पडा, ह्या स्टॉकमधनं बाहेर पडा, कारण त्याला तो स्टॉक आणि तो सेक्टर खरेदी करायचा असतो. हे कुठेतरी तुम्ही प्रत्यक्ष तपासणं गरजेचं आहे. हे जर नाही तपासू शकलात तर तुम्ही त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकाल. माझं असं मत आहे, पुन्हा पुन्हा सांगेन, फ्युचर ऑप्शन शक्यतो टाळलं पाहिजे आणि जर तरीसुद्धा घेण्याची इच्छा असेल तर तुमचा टेक्निकल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. म्हणजे ती एक व्यक्ती जी सक्सेसफुल होती ते तिथे. खरं आहे. थोडक्यात हा एक प्रकारे सट्टा आहे असं म्हणू शकतो आपण. हा एक प्रकारे सट्टा नाही सर, हा सट्टाच आहे. कारण आपण एक व्ह्यू घेऊन बाजारात येतो आणि हा व्ह्यू हाच मुळात सट्टा आहे. मला आत्ता संध्याकाळचे 4 वाजलेत, मला असं वाटतंय की 5 वाजता जोरदार मुसळधार पाऊस येणार आहे. हा माझा व्ह्यू आहे म्हणून मी रेनकोट सोबत ठेवला आहे, मी छत्री सोबत ठेवली आहे आणि 5 वाजता प्रत्यक्षात जोरदार कडक ऊन आपल्याला जेव्हा दिसतं माझा सट्टा फसला आहे. एक्झॅक्टली फ्युचर ऑप्शन बाजारामध्ये हेच होतं. पुन्हा पुन्हा सांगेन सर की केवळ बायर आणि सेलरमुळं नाही इफेक्ट होत, त्याच्यामध्ये देशात असणारी परिस्थिती, जगभरात असणारी परिस्थिती, अनेक देशातील इंटरनॅशनल ट्रेड्समध्ये आलेल्या काही बातम्या, ह्यामुळे सुद्धा बाजार अचानक बदलतो. किंबहुना फ्युचर ऑप्शन्समध्ये आम्ही असं बघितलं सर, आज रात्री किंवा आज संध्याकाळी 3:30 वाजता दुपारी बाजार बंद होण्या अगोदर तुम्ही तुमच्या काही फ्युचर ऑप्शन्समध्ये पोझिशन्स घेतलेल्या आहेत, लॉंग ओनली असतील किंवा शॉर्ट ओनली पोझिशन्स असतील आणि बाजार बंद झाला, तुम्ही तुमची पोझिशन कॅरी फॉरवर्ड केली, म्हणजे काय, ती उद्यासाठी तुम्ही कंटिन्यू केली. आज रात्री परदेशामध्ये उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये कुठली तरी एक मोठी घटना घडली आणि त्याचा परिणाम जगभरातील स्टॉक मार्केटवरती झाला. उद्या सकाळी बाजार ओपनिंग होण्या अगोदर तुमच्या पोझिशन सगळ्या स्क्वेअर अप झालेल्या असतात किंवा तिथे हेवी लॉसेस तुम्ही घेऊन बसलेल्या असतात, तुमच्या हातात काहीच राहत नाही. अशा घटना प्रत्येक गुंतवणूकदारांनी टाळल्या पाहिजेत. अनेक गुंतवणूकदार मला माहिती आहेत फ्युचर ऑप्शन्समध्ये काही तासांसाठी ट्रेड करतात, काही मिनिटांसाठी ट्रेड करतात, काही वेळासाठी ट्रेड करतात आणि बहुतांशी वेळा असा प्रयत्न केला जातो की बाजार बंद होण्या अगोदर आपला ट्रेड स्क्वेअर अप करायचा. म्हणजे काय, माझा अंदाज चुकला तरी चालेल, माझा अंदाज बरोबर आला तरी चालेल, मी ती पोझिशन कॅरी फॉरवर्ड करणार नाही, असं अनेक लोक करतात. त्याच्यातनं बऱ्याच वेळा अत्यंत कमी लॉसमध्ये ही लोक बाहेर पडतात. पण कॅरी करणं म्हणजेच काय, भीतीपोटी कॅरी करणं किंवा लोभापोटी कॅरी करणं हे अत्यंत त्रासदायक ठरू शकतं, कारण एका रात्रीत परिस्थिती बदलू शकते. मी एक बातमी वाचली होती, एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, घटना आहे की महाराष्ट्रातल्याच एका अत्यंत ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या, नोकरीत असणाऱ्या एका व्यक्तीनं आत्महत्या केली, तेही कुटुंबासहित, खूप 2 मुलं आणि बायको. नंतर असं कळलं की शेअर बाजारात नुकसान झालं म्हणून त्यांनी ते पाऊल उचललं टोकाचं. जवळपास 2 कोटीचं नुकसान झालं. तर मी विचार केला की शेअर बाजारात 2 कोटीचं नुकसान कसं होईल. कसं होऊ शकतं. तर तेव्हा असं लक्षात आलं की हेवी लॉस कुठे होऊ शकतो.
तर कदाचित असे काही प्रकार त्याला कारणीभूत असू शकतील का? नक्कीच असू शकेल सर. होतं काय की अनेक वेळा आपण घेतलेला अंदाज बरोबर येतो आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो. आपण त्यावेळेस अत्यंत छोटी रक्कम इन्व्हेस्ट केलेली असते. त्या छोट्या रकमेतनं आपल्याला 5 पट 10 पट पैसा मिळून जातो आणि मग मला असं वाटायला लागतं की मला बाजारातलं खूप चांगलं कळायला लागलं. माझे अंदाज एकदम बरोबर होता. मी पुन्हा दुसरा ट्रेड करतो. त्याही वेळेस बाजाराने माझी साथ दिली. माझा पुन्हा पैसा 8-10 पट झाला. मला आणखीन कॉन्फिडन्स येतो की अरे मला तर खूपच छान कळायला लागलंय. असं करत 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 5, 10, 15 वेळा 20 वेळा मला प्रॉफिट होतो, मोठा प्रॉफिट होतो. आणि मग असं होतं की माझा मूळ व्यवसाय किंवा माझी मूळ ॲक्टिव्हिटी, जसं तुम्ही सांगितलं की तो एक व्यक्ती गावामध्ये शिक्षक असेल किंवा व्यापारी असेल, त्या व्यक्तीचा मूळ जो प्रांत आहे तो सोडून तो शेअर बाजारामध्ये, कारण त्याला 10, 12, 15 ट्रेडमध्ये इतका पैसा मिळतो, त्याला असं वाटायला लागतं की पैसा कमवणं खूप सोपं आहे. आणि मग तो आहे नाही ते सगळ्या गोष्टी बाजारातनं विकून, मग घरातील सोनं नाणं असेल, जमीन असेल, राहतं घर असेल, अक्षरशः ते गहाण ठेवून पैसा उभा करतो, मित्रांकडनं नातेवाईकांकडनं कर्ज काढतो आणि हे एकरकमी पैसे मोठ्या प्रमाणामध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये लावतो. आणि एकच तो ट्रेड असतो की ज्या ठिकाणी प्रचंड मोठा नुकसान त्या व्यक्तीला होतं. आता विषय असा येतो की मी हे सगळं तर विकून बसलोय, राहतं घरही विकून बसलोय, अनेक लोकांकडनं कर्जानी पण पैसे घेतलेले, आता मी हे कर्ज फेडू कसं? आणि मग त्याची उपरती जी काय आहे ती जी तुम्ही सांगितली ती होते. त्यामुळं मी प्रेक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो, पैसा कमवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत, पण आयुष्यामध्ये पैसा कमवताना शॉर्टकट्स हे आपल्याला धोकादायक रस्त्यावर घेऊन जाऊ शकतात. फ्युचर ऑप्शन्स हा त्यातलाच एक प्रकार असू शकतो. मी पुन्हा सांगेन की तुमचं टेक्निकल नॉलेज आणि ह्या संदर्भात कुठे थांबायचं हे जर आपल्या लक्षात येत असेल तरच ही वाट आपण जोखाळली पाहिजे. अन्यथा या वाटेला न गेलेलं बरं. पैसा कमवण्यासाठी अत्यंत चांगले इतर पर्याय आहेत. शेअर बाजारातच पैसे कमवायचे असतील तर अत्यंत अभ्यासपूर्वक तुम्ही चांगल्या क्षेत्रामधल्या कंपन्यांना निवड करून तुम्ही ते दीर्घकालीन काळासाठी तुम्ही पैसे गुंतवू शकता. फ्युचर ऑप्शन्स करून अत्यंत काही तासांमध्ये, काही दिवसांमध्येच पैसे कमवले पाहिजे असा कृपा करून गैरसमज काढून टाका. पैसे कमवण्यासाठी मेहनत नक्की करावी लागेल, अभ्यास चांगला करावा लागेल, तरच पैसे चांगले कमवता येतील. मित्रांनो, आत्ता खूप छान शब्दात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी, त्यातलं गांभीर्य विशेषतः उलगडून दाखवलं. शॉर्ट टर्मच्या नादामध्ये आपण लाँग टर्मचा विचार करत नाही आणि एक चांगल्या आयुष्याला मुकतो. खूप काही गोष्टी असतात आयुष्यात, मात्र त्या सगळ्या दूर राहतात आणि सतत पैसे 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 अशा एका विचित्र गुंतागुंतीत आपण अडकतो. पण क्षणभर असा विचार करूया की काही चांगले मार्ग आपण निवडले आणि थोडंसं लाँग टर्म विजन ठेवली तर छान वेल्थ क्रिएट होऊ शकते. कशी ते आता संदीप सरांनी थोडक्यात सांगितलेलं आहे, कसं नाही करायचं हे सांगितलंय. आता जाताना त्यांना आपण विचारू की मग काय करायचं. तुम्ही एक तर स्वतःला आर्थिक शिस्त लावणं गरजेचं आहे. आपण किती टक्के जोखीम घेऊ शकतो ह्याचा सारासार विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली फ्युचर ऑप्शनच्या बाबतीत मी आवर्जून सांगेन की तुमच्याकडे जे काही पैसे आहेत त्यातील फक्त 5 ते 10% पैसे तुम्ही या क्षेत्रात, जर इच्छा खूप आहे तुमची दांडगी आणि तरीसुद्धा मला फ्युचर ऑप्शन्समध्येच व्यवहार करायचे, तर कृपा करून 5 ते 10% वरती तुमच्या एकूण जमापुंजीच्या वरती तुम्ही जाणं अत्यंत धोकादायक ठरू शकतो. त्याच्यावरती तुम्ही करू नका. 90% ती तुमची जमापुंजी जी आहे ती दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही योग्य पर्यायांमध्ये गुंतवा. आपल्याला हे जर पर्याय समजत नसतील तर कृपा करून आर्थिक सल्लागाराची नक्की मदत घ्या. आणि पुन्हा पुन्हा सांगेन, भारतासारख्या प्रगतीत होत जाणाऱ्या देशामध्ये पुढची 20, 25, 50 वर्ष अत्यंत चांगली प्रगती होणार आहे. अनेक गुंतवणुकीच्या चांगल्या संधी आपल्याला इथे मिळणार आहेत. तर तुम्हाला घाई गडबड करण्याची गरज नाही. तुमची बस कुठेही चुकून चाललेली नाही आहे. तुम्ही अजूनही त्या बसमध्ये बसू शकता आणि तुम्ही दीर्घकालीन पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवा. फ्युचर ऑप्शन्स करण्याचे हे शॉर्टकट्स अगदी आवश्यकता वाटतच असेल अभ्यासपूर्वक आणि 5 ते 10% वरती करू नका. हा आमचा प्रामाणिक सल्ला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आहे. वा, अंथरूण पाहून पाय पसरावे असं थोडक्यात खरं. तुम्ही सांगताय. खरं. आणि आपण आपलं अंथरूण ओळखायला हवे
आपले पाय कितीही पसरायचे असतील तरी आधी अंथरूण महत्त्वाचं. खरं. संदीप सर, तुम्ही ही सगळी गुंतागुंत खूप छान सोप्या शब्दात आणि मनापासून उलगडून दाखवलीत. तुमचं खूप खूप आभार. पुन्हा असाच एक वेगळा विषय घेऊन आपण सर्वांपुढे येऊया. नक्कीच. तुम्हाला हा विषय कसा वाटला प्रेक्षक हो, जरूर आम्हाला कळवा. तुमचे काही कमेंट्स असतील इथे लिहा खाली, आणि आमच्या या प्रयत्नाला बळ द्यावं म्हणून हा एपिसोड किंवा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. धन्यवाद.